शिर्डीमध्ये सोमवारी पहाटे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे। साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। ही धक्कादायक घटना शिर्डीतील विमानतळ रस्त्यावर पहाटे 4 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। प्राथमिक माहितीनुसार दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी लुटीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। यात सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। हल्लेखोरांनी चाकूने वार करत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची माहिती समोर आली आहे। सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, पोलिसांवर संताप। या घटनेनंतर संपूर्ण शिर्डीत भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। विशेषतः सुरुवातीला पोलिसांनी या घटनांना अपघात असल्याचं म्हटल्याने मृतकांच्या कुटुंबियांनी रोष व्यक्त केला आहे। पोलिसांना हत्या आणि अपघातातील फरक कळत नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। दरम्यान हत्याकांडाचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे। मात्र या घटनेनंतर शिर्डीतील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। नागरिकांनी अधिकाऱ्यांकडून तातडीनं कठोर कारवाईची मागणी केली आहे। घडलेली नाही, ही अचानक झालेली एक निर्घुण हत्या आणि कृत्य आपल्या परिसरामध्ये घडलं आणि 4च्या सुमारास झाल्यामुळे फार लोक जागे नव्हते। हा निरोप येता येता 6-7 वाजले, तर 2 बॉड्या वेगळ्या वेगळ्या स्पॉटवर सापडल्यात। एक आता आमच्या प्रवरा मेडिकलला उपचार घेतोय, तो धोक्यातून बाहेर यावा कदाचित ही अपेक्षा अजून मला माहिती नाही, डॉक्टरांशी मी बोललो नाही। पण हे जे 2 लोक सीसीटीव्हीवर दिसतात, ज्या पद्धतीने हे कृत्य झालेलं आहे आणि परत एकदा तोच मुद्दा ऐरणीवर आला जो मी माझ्या वक्तव्याने बोललो की शिर्डीमध्ये हे जे मोफत अन्नछत्र, यामुळे वाढती गुन्हेगारी आणि यामुळे हे जे बाहेरचे लोक आलेले असावेत रोजगाराच्या माध्यमातून किंवा या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे शिर्डी मोफत करून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस यावा, ही दुर्दैवी बाब आहे। आणि ही आमची मागणी आज त्या ठिकाणी कदाचित महाराष्ट्राला कळेल की आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो। पण मला असं वाटतं की आज त्यावर राजकारण नको, जे घडलं ते दुर्दैवी आहे। दोन्हीही मुलं हे आम्ही शोधू राहिलो आणि हे कुठल्याही प्लांट मर्डर नाही, रँडम नशामध्ये धूत असलेले, हे व्हाईटनरचा जो नशा करतात त्याच्यामध्ये धूत असलेले हे मुलं असावे। कारण की रस्त्या चालतात 3 वेगळ्या वेगळ्या लोकेशनला जो सापडला त्याला मारून त्याच्या खिशातून पैसे काढण्याचं जे कृत्य झालेलं आहे, यामध्ये मला वाटत नाही की कुठलं याला जाती किंवा धर्माचा रंग असेल। हा विषय क्लिअर कट सायकोपॅथ किंवा नशेच्या धूत असलेल्या माणसाने डोळे बंद करून रस्त्याला सापडायला माणसावर केलेला हल्ला आहे। मला विश्वास आहे की दुपारपर्यंत हे दोन्हीही आरोपी आपल्या ताब्यात असतील आणि यासाठी पोलीस प्रशासन काम करायला तयार आहे। गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित केलं आहे, मात्र पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आज अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे। पोलिसांना कळवण्यात आलं, त्यांनी ऍक्सिडेंट म्हणून दुर्लक्ष केलं। ऍक्सिडेंट असो किंवा खून असो, पोलिसांचं कर्तव्य होतं। नाही, यामध्ये जो कॉन्स्टेबलला पहिला फोन केला, साधारण माझ्या मते 5:30ला पहिलं निरोप आला। 5:30ला पहिला निरोप आल्यानंतर कॉन्स्टेबल त्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉडी इथं पोच केली आणि ॲक्सिडेंट म्हणून जो रिपोर्ट केलं त्याला सस्पेंड करायला मी एसपींना लावलेला आहे। त्याच्यावर ताबडतोब कारवाई होऊन तो सस्पेंड केला जाईल, कारण की ज्याला ॲक्सिडेंट आणि मर्डरमध्ये फरक कळत नाही त्याचा पोलीस स्टेशनमध्ये राहायचा अधिकार नाही, पहिला मुद्दा। 5:30ला आल्यापर्यंत, कारण की जसं म्हटलं पहाटेची वेळ होती आणि मग जेव्हा पहिला निरोप पोलिसांना आला तोपर्यंत जे उरलेल्या 2 बॉड्या होत्या, एक तर डेड बॉडी, ती कृत्य 3:30ला झाले का 3ला झालं हे पण अजून आपल्याला माहिती नाही। हे सीसीटीव्हीच्या टायमिंग अनुसार आपण टायमिंग मॅच करू आणि पोलिसांवरही कारवाई होईल, PI वरही कारवाई होईल। कारण की जो हलगर्जीपणा यामध्ये सकाळी दाखवला, सगळीकडून आपण पोलिंग करतोय लोक, कारण की आरोपी पहिले ताब्यात येऊन आपल्याला यांची मानसिकता काय होती हे लक्षात आल्याशिवाय मला वाटतं याच्यावर भाष्य करणं चुकीचं राहील। सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झालेली आहे। एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमधून आता मला मोबाईलवर सीसीटीव्ही दाखवण्यात आला, ज्या पद्धतीने चाकू मारला गेला ते सगळं सीसीटीव्हीमध्ये आलेलं आहे। पण दुर्दैवाने ते लो क्वालिटी सीसीटीव्ही असल्या कारणाने चेहरे पण आपण जे शिर्डीमध्ये सीसीटीव्ही लावलेत नाईट व्हिजनचे त्याच्यामध्ये ते चेहरे स्पष्ट दिसत आहेत। आपण त्यांचा शोध घ्यायला सुरू केलं। या घटनेची माहिती देणाऱ्या ग्रामस्थांना आणि तसेच नातेवाईकांना उडवळीची उत्तर पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। यावर पोलीस PI वर कारवाई होणार का? पोलीस PI वर कारवाई होणार, कॉन्स्टेबल सस्पेंड होणार। पण आज तपास यंत्रणेला आपण सहकार्य करू
आरोपी कुठं दुसरं अजून कृत्य करायला नको, कारण की हे कदाचित नशेच्या धुंदीमध्ये अजून काय करून बसतील, म्हणून आपल्याला ताबडतोब याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे. शिर्डीतली वाढती गुन्हेगारी आहे, त्याला राजकीय राजाश्रय आहे, त्याबाबत आपण कधी त्यासाठी काय करणार आहात? कारण इथं व्हाईटनरच्या गँग आहेत, रात्री 12 नंतरची शिर्डी म्हणजे एखाद्या मुंबईपेक्षा भयानक शिर्डी असते. नाही, आपण आता एवढे दिवस या सगळ्या गोष्टी मागं किंबहुना प्रयत्न केला, पण आता आपण ॲक्शन मोडवर जाऊन अजून अधिक कठोर कार्यवाही करू, ज्यांनी की या पद्धती पण याला सगळ्यांची जोड लागते. याला प्रसादालयाचं पहिलं हे सगळं बंद झालं पाहिजे. तुम्ही आत्ताही सकाळी नाश्ता पाकिटला जी गर्दी झालेली आहे, संस्थांना करावं लागेल, आम्ही ते करून घेणार. फक्त एकटं मी किंवा एकटं पोलीस प्रशासनाने काम करून होणार नाही. लोकांना इथं येण्याचं आणि बाहेरचे लोक इथं येऊन गुन्हेगारी करायचं कारण काय, याच्या मागं पण खोलवर आपण गेलं पाहिजे. पण जसं मी म्हटलो, आज ती राजकारणाची वेळ नाही. आम्हाला विनंती आहे सगळ्या आमच्या पत्रकार बांधवांना की आम्हाला आमचं काम आज आपण करू द्यावं. आरोपी निश्चित झाल्यावर आपल्याला परत आम्ही सबभर करू. साहेबांची शिर्डी ही आंतरराष्ट्रीय देवस्थान आहे. या ठिकाणी या शिर्डीचं स्वरूप जे आहे ते गुन्हेगारी कडे वाटताना दिसतंय आणि पोलीस प्रशासन ते कमकुवत असल्याचं वाटतंय दादा. या सगळ्या यामध्ये दुर्दैवाने ही गोष्ट पण आपण समजून घ्यावी की एक पोलीस स्टेशनवर प्रोटोकॉलचाही लोड आहे. फार कमी. हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्यामुळे इथं रोज कोणी ना कोणीतरी मंत्री, माननीय कोणी न्यायाधीश असतील किंवा अनेक VIP लोक येत असल्यामुळे एकच पोलीस स्टेशन, त्याच्यावर क्राईम आणि प्रोटोकॉल. म्हणून आम्ही गेल्या 3 वर्षापासून हा विषय मांडला होता की प्रोटोकॉल संदर्भात सेपरेट पोलीस स्टेशन आणि सेपरेट कॉन्स्टेबल गाड्या देण्यात याव्या. पण आता ती मागणी 1 आठवड्यात आम्ही मानली. आज सकाळी 4 ते 4:30च्या सुमारास शिर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत आणि राहता पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिर्डी आणि राहताच्या जे बाउंड्री आहे तिथे 3 वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मोटरसायकलवर सवार 2 इसमाने ते 2-3 लोकांवर चाकूने हल्ला केला. त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यामध्ये 2 लोकांची मृत्यू झालेली आणि एक गंभीर स्वरूपाने घायल आहे. हा जो पहिला घटना आहे त्या संदर्भात शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये FIR नंबर 53/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 312 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ऍक्ट याप्रमाणे दर्ज करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ होता ते कर्डोबा नगर येथे आहे आणि याच्यामध्ये जो विक्टिम आहे ते सुभाष घोडे म्हणून आहे. ते आपले शिर्डी संस्थानमध्ये परमनंट एम्प्लॉई होतं. तसेच दुसरी FIR दर्ज करण्यात आलेली आहे ते आपल्या राहता पोलीस स्टेशन अंतर्गत दर्ज करण्यात आलेली आहे. FIR नंबर 54/2025 अंतर्गत धारा 103, 126, 309, 311, 12 भारतीय न्याय संहिता तसेच धारा 4/25 आर्म ऍक्ट. त्याच्यामध्ये हा जो घटनास्थळ आहे साकुरी शिव आहे ते आपला जे राहता आणि शिर्डी पोलीस स्टेशनचा जो शिव आहे तिथे घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये जो विक्टिम आहे त्यांचं नाव नितीन कृष्ण शेजू. हा पण आपले रक्षक म्हणून सिक्युरिटी म्हणून ते शिर्डीमध्ये जे शिर्डी संस्थानमध्ये जे सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये कंत्राटी कामगार होता. तिसरी जो व्यक्ती आहे ते गंभीर स्वरूपाने जो घायल आहे त्यांचं नाव कृष्णा दोरेकर आहे. हा जो घटना घडली होती ते श्रीकृष्ण नगर एअरपोर्ट रोडला घडलेली आहे. त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. अजूनही ते शुद्धीवर नाही. त्यांची FIR नोंदवण्याचा काम सुरू आहे. हे तिघे जे घटना आहे ते वेगळी ठिकाणी घडलेली आहे. लेकिन हा जो पूर्ण जे त्यांचा जे दायरा आहे ते 1.5 ते 2 किलोमीटरचे दरम्यान ते घडलेली आहे. त्यांच्यामध्ये आम्ही जे प्रारंभिक जांच केली त्याच्यामध्ये 2 अनोळखी इसम मोटरसायकलवर ते दिसत आहे. त्यांनी हे घटना केली आहे. ते जो आरोपी आहे त्याच्यामध्ये एक आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याच्यामध्ये काय आता आपला जो तपास सुरू आहे प्रारंभिक जांच वगैरे सुरू आहे त्याच्यामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन सुरू असल्याने आता सांगता येणार नाही. मात्र आरोपींचं काय बॅकग्राऊंड आहे काय? त्यांचा रेकॉर्ड वगैरे शोध घेण्याचे काम वगैरे सुरू आहे. त्यांचा रेकॉर्ड वगैरे एकदा झाला तर आपण नंतर आपल्याला कळू. 2 दिवसांपूर्वी आरोपींबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र ते पुण्यात आलेले
त्यांनी आता सांगितलं काय नाही, याच्यामध्ये मी ते चौकशी करतो अशी काही सूचना माझ्यासमोर आलेली नाही. ज्या पद्धतीने आपण प्रथम जर घटना घडली तर पोलिसांना कळवण्यात आलं होतं, मात्र अपघात म्हणून दाखवण्यात आलं आणि एक प्रकारे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांवर. ते जो नागरिक जो आरोप करत आहे त्यांच्यामध्ये जो आरोप करत आहे त्यांच्या पण आपण चौकशी करू. त्याच्यामध्ये अगर काही कोणाची लापरवाही किंवा चूक आढळून आली त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. त्या पद्धतीने आपण अशा घडणाऱ्या घटनांबाबत या पुढच्या काळात पोलीस प्रशासन नेमकं काय पावलं उचलेल? याच्यामध्ये ज्यांचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर आपण कारवाई वेळोवेळी करत आहे. यापुढे पण आपण असे जो गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर अशी कारवाई करणार आहे. हे जो आपले जे 2+ ची जो आपली स्कीम होती ते आपली सुरू आहे. त्याच्यामध्ये जे आरोपी ज्यांच्यावर 1 किंवा वर जे गुन्हा आहे त्यांच्यावर त्यांचा रेकॉर्ड वगैरे घेऊन त्यांच्यावर पुढे कारवाई करू. यापूर्वी देखील शिर्डीमध्ये नशेखोरीच्या माध्यमातून असेल किंवा इतर अवैध धंद्यांच्या माध्यमातून असेल मर्डरच्या घटना घडलेल्या आहेत. या घटना अशा वारंवार घडतात. काय पोलीस प्रशासन याबद्दल ठोस कारवाई काही अवैध धंद्याबाबतीत आणि नशेखोरीच्या बाबतीत? अवैध धंद्यावर आपली कारवाई नेहमी चालते. यावेळी आपल्याला जे आपले मागचे काही काळात आपल्याकडे इलेक्शन्स पण होते त्याच्यामध्ये आपण भूतपूर्व कारवाई दारूबंदीवर आणि वेगळे जे अवैध धंदे त्यांच्यावर केलेली आहे. यापुढे पण आमची अशी ड्राईव्ह चालणार आहे आणि असे जे गुन्हेगार आहे जे कारवाई असे गुन्हे करतात त्यांच्यावर आपण आणखी स्ट्रिक्ट कारवाई करू. गुन्हेगारांवर जी अवैध धंद्यांवर कारवाई होत असते पण देवी देखील अवैध धंदे तितक्याच मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये सुरू आहे. मग चाप कधी लागेल नुसती कारवाई होणंच हा सांगणं हे काही महत्वाचं नाही तर त्याला ठाम त्याच्यावर भूमिका कधी राबवलं जाणार नाही. आपण ते काय जे अवैध धंदे त्यांच्यावर कारवाई आपण नेहमी करतो. यापुढे पण आपण ते काय असे जे धंदे त्यांना क्लीन वाईप आउट करून टाकू. असं नाही, कोम्बिंग ऑपरेशन आपण वेगवेगळ्या टाइमला करतो. लेकिन ते काय आता 4 वर्षापूर्वी झालेलं नाही हा काय खरी गोष्ट नाही. आपण असे कारवाई नेहमी करतो. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.